क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे सतत शेतकऱ्यांबद्दल काही ना काही वादग्रस्त टिप्पण्या, घोटाळ्यांचं समर्थन करणारी विधानं, जुने अपहार या गोष्टींमुळे चर्चेत असतात। तेच माणिकराव पुन्हा एकदा चर्चेत आलेत। कृषी खात्यावरून हकालपट्टी झाल्यानंतर आता क्रीडा खात्यातही माणिकराव नवनवे पराक्रम करताना दिसत आहेत। येत्या 2 नोव्हेंबरला ऑलिम्पिक असोसिएशनची निवडणूक पार पडणार आहे। अध्यक्षपदासाठी एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उभे आहेत। दोन्ही बाजूंनी जोरदार ताकद लावणं सुरू आहे आणि ह्याच निवडणुकीत माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांसाठी लॉबिंग करत मतदारांवर दबाव आणलाय असं मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपचे विधान परिषद आमदार संदीप जोशी यांचं म्हणणं आहे। ह्याच कारणामुळे आता कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण? यंदा कोकाटेंनी काय पराक्रम केलाय? आता त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणार का? सोबतच ही निवडणूक कशी होणार आणि 2 दिग्गजांपैकी कुणाचं पारडं जड आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही खेळाडूंसाठी सोयीसुविधा पुरवणारी, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रक्रिया करणारी आणि राज्यात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणारी संघटना आहे। ही संघटना राज्य शासनाच्या निधीवर चालत असल्याने त्यात बड्या राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असतो। गेली 12 वर्ष सलग 3 वेळा संघटनेचं अध्यक्षपद हे अजित पवारांनी भूषवले। यंदाही अजित पवार अध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत, पण यंदाची निवडणूक दरवर्षीप्रमाणे सोपी नाहीये। कारण अध्यक्षपदासाठी अजित पवारांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उभे आहेत। त्यामुळे महायुतीचेच 2 दिग्गज नेते समोर आल्याने दोघंही आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ताकद लावत आहेत। तसं पाहायला गेलं तर ही निवडणूक याच 2 गटात होणार याचे संकेत एका महिन्यापूर्वीच मिळाले होते। मंत्री मुरलीधर मोहोळांच्या जवळचे आणि भाजपचे क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवेंनी संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी शासनाने 2023-24-25 या वर्षात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी दिलेल्या 12 कोटी रुपयांच्या निधीत घोटाळा केल्याचा आरोप करत उपोषण केलं होतं। संघटनेचे अध्यक्ष जरी अजित पवार असले तरी संघटनेचं सगळं काम नामदेव शिरगावकर आणि अजित पवारांचे पीए सोलवट सांभाळतात। सेक्रेटरी नामदेव शिरगावकर यांच्यावर 2 गुन्हे देखील नोंद आहेत। हे दोघं अजित पवारांना काही माहिती न देता परस्पर घोटाळे करतात। हा खेळाडूंच्या भविष्यासोबत खेळ आहे असं त्यावेळी संदीप भोंडवेंनी सांगितलं होतं। त्यानंतर हा मुद्दा मंत्री मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आमदार संदीप जोशी यांनी लावून धरला होता। त्यानंतर निवडणुकीत राज्यातल्या ज्या 50 क्रीडा संघटना मतदान करणार होत्या त्यापैकी 22 संघटनांनाच मतदान करण्याची परवानगी देण्यात आली आणि नंतर 9 संघटनांनी अजित पवारांना त्यांचा पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्या 9 संघटनांना मतदानाची परवानगी देण्यात आली। या गोष्टीचाही भाजपच्या क्रीडा आघाडीने विरोध केला होता। त्यानंतर आला ऑक्टोबर महिना, संघटनेची निवडणूक जाहीर झाली। अजित पवारांच्या वेगवेगळ्या पदांसाठी 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, पण महत्त्वाचं पद म्हणजे अध्यक्षपदाची आणि इतर 20 पदांची निवडणूक बाकी आहे। विरोधात मुरलीधर मोहोळ असल्याने अजित पवार गट चांगलीच ताकद लावत आहे। त्यातल्या त्यात माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री असल्याने त्यांचा हस्तक्षेप अपेक्षित होताच। पण माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांसाठी लॉबिंग केली। 31 संघटनांच्या प्रत्येकी 2 अशा 62 मतदारांवर ते दबाव आणत आहेत। अध्यक्षपदासाठीचं मत अजित पवारांनाच देण्यासाठी धमकावत आहेत असे आरोप मंत्री आणि अध्यक्षपदाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि आमदार संदीप जोशी यांनी केले। या आरोपांनंतर त्यांनी माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली। या राजीनामा सत्रात महायुतीच्याच केंद्रीय राज्यमंत्र्यांनी उडी घेतल्याने अजित पवारांवर दबाव वाढत आहे। कोकाटे नेहमी काहीतरी कुटाणा करतात आणि मग तो अजित पवारांना निस्तारावा लागतो। आधीच वादग्रस्त मंत्र्यांची पदं काढून घेण्यासाठी भाजप हायकमांड ॲक्शन मोडवर असताना कोकाटेंनी केलेला हा कारनामा त्यांच्या अंगलट येऊ शकतो आणि कदाचित आता त्यांचं मंत्रिपद बदलल्या न जाता कायमचं काढून घेतलं जाऊ शकतं। दरम्यान ह्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? नेहमीच्या अडचणींना कंटाळून अजित पवार कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेतील की पुन्हा मागच्याप्रमाणेच एकदा समज देऊन सोडून देतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।